हा आरोप धांदाट खोटा आहे. सहकारात ते तज्ज्ञ आहेत, ते सहकारात ते हुशार आहेत. कर्ज हे तोंड पाहून मिळत नाही, कर्ज हे फाईल पाहून मिळतं, त्याचा व्यवहार पाहून मिळतं. आपल्याला कारखाना आपण चालवतोय, शासनानं कर्ज प्रस्तावामध्ये ज्या त्रुटी दिल्या त्या जर दुरुस्त करायचं काम कुणाचं आहे? आपलं स्वतःच आहे. मी जर माझी फाईल बरोबरच करून नाही दिली आणि मग मी कर्ज मागायला, फक्त हा राजकीय ठपका अजितदादांवर ठेवणं आणि म्हणून ही अत्यंत गैर आहे. त्यांनी तुम्हाला दाखवले का? मी माझी पत्रकारांना विनंती आहे, आतापर्यंत आपण सगळेजण छापत आलो, कुठलंही थकीत कर्ज नाही, कुठं आमके काय नाही. मग आज हा कारखाना बंद का झाला? 25 वर्षात साखर कारखाना तुम्ही थांबवला हा सगळा, तोपर्यंत चांगला चालला आणि तुम्ही इकडे गेला म्हणजे कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा कारखाना थकबाकीतच होता. दुरुस्त करायचा ना. मी म्हणतो काही अजितदादांनी सांगू द्या, काही अजितदादांनी जरी सांगितलं असतं तर तुम्ही अटी दुरुस्त केल्या, जर तुमची फाईल नाही झाली तर मग तिथं आम्ही सुद्धा तेच करणार आहे. कारखाना चालू करायसाठी आम्हाला सुद्धा तेच लागणार आहेत ना. तुम्ही फाईल आणि त्या दुरुस्त करा, तोपर्यंत तुमचं होईल. काय व्हायचंय ते तुम्हाला पैसे उपलब्ध झाले पाहिजे, सगळं केलं पाहिजे. परंतु 25 वर्ष असं आपल्याला पत्रकारांना मनात नाही का?